तक सत्य का साहस। नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे। महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना घडली असून कामावर असताना गरम वाफ आणि राख अंगावर पडल्याने 8 अधिकारी आणि कर्मचारी गंभीररित्या भाजले गेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कोराडीतील 660 मेगावॅट संच क्रमांक 10 मध्ये ही दुर्घटना घडली। आज सकाळी युनिटमधील राख काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना अचानक बॉयलरच्या छिद्रातून गरम राख सदृश्य पदार्थ आणि वाफ बाहेर फेकली गेली। हा मारा इतका भीषण होता की तिथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि अधिकारी काही समजण्यापूर्वीच गंभीररित्या होरपळले। दुर्घटनेनंतर प्रकल्पात एकच खळबळ उडाली आणि जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला। तातडीने बचाव कार्य राबवत सर्व 8 जखमींना कोराडी रोडवरील मानकापूर परिसरातील मॅक्स हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींमध्ये गुलशन, निखिल जैतुंगे, कमलेश बारापात्रे, विलास बनसोड आणि इतर 4 अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। धक्कादायक बाब म्हणजे कोराडी प्रकल्पात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही प्रशासनाने यातून धडा घेतल्याचं दिसत नाही। वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। अब तक सत्य का साहस।